छे, किती मेसेज पाठवतात लोक. चला मस्त ताणून द्यावी आता. हा राजन बोल. अरे समीर, झोपला होतास काय? नाही, झोपायलाच चाललो होतो. असं जेवण अंगावर आलं यार. अच्छा, काय बनवलं होतं वहिनीने आज? अरे नाही रे, ती गेली आहे माहेरी. बरं. ते तिच्या भावाच्या सुनेचं चोर ओटी का काहीतरी आहे, म्हणून मी आपलं बाहेर हॉटेलातच जेवण आलो. मजा आहे तुझी, आज चमचमीत जेवायला मिळालं असेल तुला. अरे नाही रे, मला आपलं घरचं साधं जेवण आवडतं. काय म्हणतोस? एवढं टेस्टी बनवतं ना माझी बायको जेवण. हा, हे बाकी खरं आहे, वहिनीच्या हाताला चव आहे. ते जाऊ दे, तू फोन कशासाठी केला होतास? अरे यार, असं विसरायला होतं. तुझं वय झालं यार. कोणतरी टपकलं. जरा आराम करायचं म्हटलं ना, कोणतरी टपकतच. 5 मिनिटं थांब. अरे ऐक ना, महत्वाचं बोलायचंय, अर्जंट आहे. मी फोन करतो तुला. ओके. नमस्कार, मी विजया देशपांडे. नमस्कार. नाही पण काय आहे की माझी बायको करत नाही आहे, आणि हे सगळं सामान म्हणजे मला त्यातलं काही कळत नाही आहे. हे सगळं माझी बायको बघते तेव्हा. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी काही सामान विकायला नाही आलेले. मला चक्क सेल्सगर्ल समजलं तुम्ही. कमाल आहे. सॉरी हा, काय काम आहे तुमचं? समीर चित्रे, तुम्हीच ना? हो मीच. चला सुटले. मला जरासं पाणी मिळेल का प्यायला? हो, पण तुम्ही आणि तुमचं काम? अरे हो, ते राहिलंच नाही का? मी जरा आत येऊ का? हो, पण बाहेर ना खूप उन्हाळा आहे, आपण जरा बसून बोलूया का? हो, पण मला काय म्हणायचं होतं की पण नाही म्हणजे हे बघा. नाही हे बघा तुम्ही. मला वाटलं तू आज भेटतोयस की नाही. आज रविवार आहे ना, कुठे बाहेर गेला नाहीस हे माझं नशीब. अहो पण मी तुम्हाला अजून ओळखत नाहीस. अरे आपण एकाच शाळेत होतो. तू अ वर्गात, मी क वर्गात. पण तुझं लक्ष कोणाकडेच नसायचं. एक अनु सोडली तर. अनुराधा 26. अजून ती आठवते हो ना? पण मी नाही आठवत. नाही सॉरी, पण तू. अरे मी अनु सोबतच असायचे. आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहायचो. तेव्हा जरा बऱ्यापैकी स्लीप होते. हा, पण तुझं माझ्याकडे लक्षच नसायचं हो ना? त्यात तुझाही दोष नव्हता, कारण सगळ्यांचेच लक्ष अनुकडे असायचं. तुझं जरा जास्तच. तुला ती खूप आवडायची हो ना? नाही मुळीच नाही. तू तिला चिठ्ठी लिहिली होती 10वीत असताना, आठवते? मी कशाला देईन? ही कोण एवढी मोठी लागून राहायची काय? तू तिला चिठ्ठी लिहिली होतीस. डोंट लाय. तुला काय माहित? अरे
अनुने सांगितलं होतं मला. ती चिठ्ठी दिल्यावर ती काय म्हणाली होती हे सुद्धा माहितीये मला. सांगू? ठीक आहे ठीक आहे. असं जरा पाणी तरी देशील का? हो देतो. कोण आहे ही बाई? छान येतात स्वामी. थँक्यू. बरं, तुझं नक्की काय काम आहे माझ्याकडे? म्हणजे कामाशिवाय बालमित्राकडे जायचं नाही? बालमित्र? तू कधी माझी मैत्रीण होतीस? ठीक आहे. अनुचं काम होतं तुझ्याकडे. अनुच काय काम होतं? हो हो हो. अनुचं काम म्हटल्यावर किती उतावळा होतोस रे. अच्छा उठावे कशाला होणार? बरं, काय काम होतं माझ्याकडे? तसं काम माझंच आहे. पण मी अनुशी बोलताना सहज तिला सांगितलं आणि तिने मला तुला भेटायला सांगितलं. अनुने मला भेटायला? बघ, म्हणजे अजूनही ती मला विसरलेली नाहीये. असं? तुला सांगतो, तेव्हाही तिला मी आवडायचो. तू हसतेस काय? विचार केला. दरवेळी त्या विजय देशपांडेकडून नोट्स आणून मी द्यायचो. कधी कधी तिला एखादं गणित सुटत नसेल ना, तर ती एका पाकिटात चिठ्ठी घालून माझ्याकडे द्यायची. मला वाटतं की मला भेटण्यासाठीच ती चिठ्ठीचं निमित्त करत असेल ना. त्यावेळी पाकिट उघडून चिठ्ठ्या वाचल्या असतेस तर? शशा, तिने एवढ्या विश्वासानं दिलेलं ना. अगं ते जाऊ दे ग, तिचं काम काय होतं माझ्याकडे? अनुला आता भारतात स्थायिक व्हायचं. तिला पुन्हा सगळ्या जुन्या मंडळींना भेटायचं. तर मीच तिला सुचवलं की आपण एखादं गेट टुगेदर करूया आपल्या बॅचचं. तुझ्याकडे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर असतील ना? हो हो आहेत ना, सगळ्यांचे आहेत. एक अनु सोडली तर. एक मिनिट, भारतात स्थायिक व्हायचं म्हणजे सध्या ती आहे कुठे? अमेरिकेत. लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली ना. अमेरिकेत? घ्या, म्हणजे तुला एवढंही माहित नाही. कधी तिची चौकशी केली नाहीस तू आणि म्हणे मी तिला आवडायचं. 12वी नंतर तिने कॉलेज बदललं ना, त्यामुळे काही कॉन्टॅक्ट नाही राहिलं. आणि त्यावेळी ते मोबाईल बिबाईल नव्हते ना. विजय गेल्यानंतर ती इकडेच येणार होती. विजय कोण? विजय विजय देशपांडे, तिचा नवरा. विजय? तो आपला? तोच. म्हणूनच मगाशी म्हटलं, त्या चिठ्ठ्या वाचून बघितल्या असत्यास ना तर तुला कळलं असतं. सगळ्या जगाला माहित होतं त्यांचं प्रकरण, अगदी कॉलेजच्या प्रोफेसर्सना पण. फक्त तुला माहित नव्हतं. तुला जाणूनच घ्यायचं नव्हतं कधी. असो, विजय 3 वर्षापूर्वी गेला. खरं तर तिला तेव्हाच परत यायचं होतं, पण मुलगी होती, तिचा जॉब होता. आता तिचंही लग्न झालं, ती ऑस्ट्रेलियात सेटलही झाली. आता अमेरिकेत राहून काय करायचं, नाही का? आणि मुलीची भेट काय भारतात राहूनही होईलच की, नाही का? असो, तर पुढच्या आठवड्यात एक गेट टुगेदर अरेंज कर. जमेल ना? हो हो नक्की नक्की. चल, मला निघायला हवं, उशीर झाला. आता भेटूया पुढच्या आठवड्यात गेट टुगेदरला. हो. चल.
तेव्हा तरी ओळखशील ना अनुला? हो हो. बाय. हा बोल समीर. तुला आपल्या शाळेतली ती अनुराधा आठवते का? अनु अनु. हा आली आहे का तुझ्याकडे? माझ्याकडे? माझ्याकडून फोनवर तुझा ऍड्रेस घेतला होता. अरे हेच सांगण्यासाठी तुला मगाशी फोन केला होता. अरे नाही नाही, माझ्याकडे ती तिची मैत्रीण आली होती, विजया देशपांडे. अरे तीच अनु. आपल्या शाळेतला विजय देशपांडे आठवतोय का तुला? तो स्कॉलर. हो. त्याच्यावर लग्न करून अमेरिकेला गेली ना ती. शाळेपासून अफेअर होतं त्यांचं. तुला तर सगळं माहिती आहे. मला? तूच त्यांना मदत करायचं ना, एकमेकांना चिठ्ठ्या पोचवायला. अरे पण ती तर ग वर्गात होती म्हणाली. हा असं. अरे भीती घेतली तुझी तिथे. हा हा. ही अनु म्हणजे ना. अरे पण हिचं नाव तर विजय आहे. अरे विजयने बदलत असेल. विजय विजया. अरे पण मग मला का नाही ओळख दिली तिने? अरे तिला बघायचं असेल, तू तिला ओळखतो की नाही ते. हा चल ठीक आहे, भेटू पुढल्या आठवड्यात गेट टुगेदरला. तुझ्या घराजवळच आहे हॉल. हे पण तुला माहिती आहे? म्हणजे सगळं फिक्स झालंय. मग मला कशाला नंबर विचारले सगळ्यांची? काय? नाही नाही, काय नाही काय नाही. भेटूया आपण. हो हो. हा हा ठीक आहे. बाय. मी विजया देशपांडे. बावळट आहे मी. त्यावेळी पाकिट उघडून चिठ्ठ्या वाचल्या असतेस तर. खायला खरंच मीच बावळट. मीच बावळट.